हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केमिस्ट्रीचं सीईटी साठी प्रिपरेशन कसं करायचं हे सांगणार आहे. यात तुम्हाला टार्गेट काय असायला पाहिजे, सिलेबस काय आहे, क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि ऍक्च्युअल मध्ये स्टडी कसा करायचा याची तुम्हाला मी आयडिया देणार आहे. तर पहिले टार्गेट काय असायला पाहिजे, तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे. द बेस्ट टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेज और टॉप मोस्ट फार्मसी कॉलेज. त्यासाठी तुमचे मार्क्स असायला पाहिजेत 160+ आणि केमिस्ट्री असायला पाहिजे 40+. हे टार्गेट एकदा डोक्यामध्ये फिक्स करा आणि त्या हिशोबाने तुम्ही कामाला लागा. आता पहिलं म्हणजे सिलेबस काय आहे, तर सिलेबस आपला आहे 11th आणि 12th. याच्यामध्ये सिलेबस डिवायडेड आहे. तुम्ही बघू शकता की 11th 9 chapters are there. Some basic concept of chemistry, structure of atom, chemical bonding, redox reaction, elements of group 1 and 2, states of matter, that is gaseous as well as liquids, adsorption and collide, surface chemistry म्हणतात त्याला ते, हायड्रोकार्बन, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे 9 chapters 11th मधले आहेत आणि 12th मधले सगळे 16 chapters will be asked to you in the exam. क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे, तर आपला पेपर नंबर 2 असणार आहे. पहिला पेपर असणार मॅथ्सचा, सेकंड पेपरला असणार केमिस्ट्री, त्याच्याबरोबर फिजिक्सचे पण 50 प्रश्न असणार आणि फिजिक्स केमिस्ट्री मिळून आपल्याला 90 मिनिट्स मिळणार. मग त्यातले 45 मिनिट्स आपले केमिस्ट्रीसाठी आहेत. पुन्हा 11th मधले 10 क्वेश्चन्स, 12th मधले 40 क्वेश्चन्स आणि इच क्वेश्चन विल कॅरी 1 मार्क. म्हणजे केमिस्ट्री आपला असणार 50 मार्क्सचा, पण 10 questions will be from 11th standard and remaining 40 questions will be from 12th standard. म्हणजे 40 questions या 16 chapter मधनं येणार आणि हे जे 10 questions आहेत हे या 9 chapters मधनं येणार. आता फिजिक्स केमिस्ट्री मिळून 90 मिनिट्स असल्यामुळे तुम्हाला 45 मिनिट्स मध्ये केमिस्ट्री करावं लागणार. जेव्हा तुम्ही फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह कराल तेव्हा लक्ष ठेवा की तुमच्याकडे वेळ किती आहे, हे खूप महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही फिजिक्सला जास्त वेळ दिला 45 मिनिट्स पेक्षा, तर केमिस्ट्री करायला तुमच्याकडे वेळ कमी उरणार. त्यामुळे तुम्हाला वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा, कारण देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. जरी चुकलं तरी मायनस मार्क होणार नाहीत. त्यामुळे ऑल द क्वेश्चन्स अटेम्प्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता चॅप्टर वाईज वेटेज आणि स्टडी प्लॅनर बघायचं आहे. तर पहिला चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. यातनं एक क्वेश्चन येणार, तुम्ही अर्धा दिवस दिला तरी चालेल. स्ट्रक्चर ऑफ ॲटम एकच क्वेश्चन, अर्धा दिवस दिला चालू शकतं. केमिकल बॉन्डिंग एक क्वेश्चन, अर्धा दिवस. रेडॉक्स रिएक्शन एक क्वेश्चन, प्रिपरेशनसाठी अर्धा दिवसच द्या. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 अर्धा दिवस द्या. स्टेट ऑफ मॅटर एकच क्वेश्चन येतो, नंतर अर्धा दिवस द्या. ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड्स एक क्वेश्चन, अर्धा दिवस द्या. हायड्रोकार्बन मात्र एक क्वेश्चन जरी आला तरी अख्खा एक दिवस द्यावा लागेल. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे, त्यामुळे याला तुम्ही 1.5 डे द्या. तर अशा प्रकारे टोटल 10 प्रश्न आहेत. आता त्याच्यामध्ये प्लस ऑर मायनस 1 होऊ शकतं. असं होऊ शकतं की एखाद्या पेपरमध्ये एखाद्या चॅप्टर मधलं काही विचारलं गेलंच नाही, त्याच्या आधी दुसऱ्या चॅप्टरचे 2 क्वेश्चन आले, पॉसिबल आहे. कारण आपली एक्झाम आहे ती वेगवेगळ्या सेशन्स मध्ये होणार आहे, त्यामुळे इथे प्लस ऑर मायनस आहे. इथे सुद्धा तुम्ही प्लस ऑर मायनस घेऊ शकता. पण 11th जो सिलेबस आहे तो तुम्हाला 6 दिवसात कम्प्लीट केला पाहिजे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण 12th सिलेबस बघूया कशा प्रकारे करायचा आहे. तर इथे पहिला चॅप्टर सॉलिड स्टेट, 2 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करतो. यू कॅन गिव्ह 2.5 days फॉर प्रिपरेशन. सोल्युशन you can expect near about 3 questions, 1.5 days for preparation. Ionic equilibria, 3 questions are expected. You can give 2 days for preparation. Chemical thermodynamics, 3 questions are expected. You can give 1.5 days for preparation. Electrochemistry, 3 questions are expected. You can give 2.5 days for preparation. Chemical kinetics, 2 questions are expected. You can give 1 day for preparation. आता बघा हे जे काही आहे
सॉलिड स्टेट पासून इलेक्ट्रोकेमिस्ट्री पर्यंत, तर यामध्ये न्यूमरिकल्स येणार. त्यामुळे हे जे प्रिपेअर करायचंय तर यात तुमचे फॉर्म्युले रेडी असायला पाहिजेत. तसंच महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये जे काही न्यूमरिकल्स दिलेले आहेत ते तुम्ही म्हणजे सॉल्ड आणि अनसॉल्ड ते एकदा बघा. हे खूप महत्वाचं आहे. 14-15 न्यूमरिकल्स येतात आपल्याला. त्यामुळे सॉल्ड अनसॉल्ड न्यूमेरिकल महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मधले बघून घ्या. त्यातलं MCQ पण सॉल्व्ह करा, कारण बऱ्याच वेळा असं पण होतं की एखाद दुसरा MCQ टेक्स्टबुक मधला कॉपी पेस्ट होऊ शकतो. आता हा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 4च्या आसपास येतात. त्याच्यामध्ये साधारण केमिकल प्रॉपर्टीज विचारल्या जातात या 2 चॅप्टर मध्ये, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आणि ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये. पण याला तुम्ही 1.5 डे आणि 1.5 डे द्यायचं, म्हणजे 2 चॅप्टरला मिळून यू हॅव टू गिव्ह 3 डेज. थोडं पुढे पाठी करू शकता तुम्ही, पण हे 3 दिवसात तुमचे झाले पाहिजेत. इथे केमिकल प्रॉपर्टीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हे जे पहिले 6 चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे फिजिक्स सारखा याचा फॉर्म्युला बुक बनवून ठेवा आणि ते तुम्ही एव्हरी डे यू आर गोइंग टू रिवाइज इट. तो फॉर्म्युला बुक शुड बी युअर हँडी, आणि एव्हरी डे ॲट द एंड ऑफ द डे यू हॅव टू रिवाइज दोज फॉर्म्युलेज सो दॅट यू कॅन रिमेंबर. आता हे जे काही 30 डेजचं शेड्यूल आहे ते एवढं मस्त वापरा की तुमची जेव्हा एक्झाम असेल तेव्हा तुम्हाला जबरदस्त रिझल्ट आलाच पाहिजे. दुसरा आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. एक्सपेक्टेड वेटेज इज 3. यू कॅन गिव्ह 2 days फॉर प्रिपरेशन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, इथून पुढे ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालू होतं मित्रांनो. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स तुम्हाला कराव्या लागतील. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह एक्सपेक्टेड वेटेज इज 2 days, सॉरी 2 questions. यू हॅव टू गिव्ह 0.5 day, कारण इथे तुम्हाला रिॲक्शन करायच्यात. या रिॲक्शन ऑलरेडी तुमच्या झालेल्या आहेत 12th बोर्ड मध्ये, आणि म्हणून आपण इथे अर्धा दिवस प्रिपरेशनला एक्सपेक्ट करतोय. अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर 3 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करतो, अर्धा दिवस द्या. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आपण 3 क्वेश्चन एक्सपेक्ट करतो, अर्धा दिवसच प्रिपरेशनला द्या. अमाइन्स 3 क्वेश्चन, अर्धा दिवस द्या. म्हणजे थोडक्यात म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाइन मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला 2 दिवस द्यायचे आहेत. त्यामुळे थोडं पुढे प्लस मायनस करून होऊ शकतो. बरं, याच्यामध्ये रिॲक्शन रिपीट होतात हेही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे असं नाही आहे की इथे जी प्रिपरेशन साठी रिॲक्शन असेल ती दुसऱ्या चॅप्टर मध्ये वेगळ्या प्रकारे येते, म्हणजे या रिॲक्शन्स रिपीट पण झालेल्या आहेत. बायोमॉलिक्युल जो चॅप्टर आहे तुम्हाला 2 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करतो आहोत, त्यामुळे 1 day यू हॅव टू गिव्ह. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री 1 question. ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री 1 question. तर तुम्ही या दोघांना मिळून 1 दिवस द्या. तर अशा प्रकारे तुमचे 12th 40 क्वेश्चन्स येतील. आता त्याच्यात प्लस मायनस 1 होणार, पण याच्यामध्ये एखादा चॅप्टर एकदम 0ला जाईल ही शक्यता नाही. 12th मध्ये सगळ्या चॅप्टरवरनं क्वेश्चन्स येतील, पण 3 म्हटलंय तिकडे 2 म्हटलंय तिकडे 3 क्वेश्चन असं होऊ शकतं. बट दिस विल बी देअर फॉर 20 days आर अलोकेटेड, आणि आधीच्या याला आपण काहीतरी 6 दिवस दिलेले होते. त्यामुळे आपलं हे सगळे जे चॅप्टर आहेत म्हणजे आधीचे 9 चॅप्टर्स आणि हे 16 चॅप्टर्स, इन शॉर्ट तुम्ही हे 25 चॅप्टर्स विदिन 20 days प्रिपेअर करायचं. 26 days मध्ये प्रिपेअर करायचे आहेत. नंतर तुमच्याकडे साधारण 3-4 दिवस उरतील, ते तुम्हाला रिव्हिजनला वापरायचे आहेत. आता इम्पॉर्टंट टिप्स. तर सर्वात पहिला म्हणजे कीप युअर फॉर्म्युला बुक हँडी. यू हॅव टू रिवाइज इट फॉर एव्हरी डे. मी तुम्हाला म्हटलं इनऑर्गॅनिक जो केमिस्ट्रीचा पार्ट होता, पहिले 6-7 चॅप्टर्स जे होते त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स आहेत, त्यासाठी फॉर्म्युला लिस्ट तुम्हाला पाहिजेच. साधारण 15-16 न्यूमरिकल्स येतात. तर या न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. सॉल्ड आणि अनसॉल्ड महाराष्ट्र टेक्स्टबुक, जे महाराष्ट्र बोर्डचं जे टेक्स्टबुक आहे त्यातले न्यूमरिकल्स तुम्ही प्रॅक्टिस करा. प्लस तुमच्याकडे जर काही स्टडी मटेरियल अवेलेबल असेल बोर्ड, त्याच्यासाठी बरेच स्टडी मटेरियल मार्केटमध्ये आहेत आणि सगळे स्टडी मटेरियल चांगले आहेत. मी कुठलेही पर्टिक्युलर स्टडी मटेरियल तुम्हाला सांगणार नाही, पण
आहेत बरेच जण, तर त्यातलं कुठलंही स्टडी मटेरियल तुम्ही रेफर करा, त्याच्यातले न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. मेमराइज ऑर्गॅनिक रिॲक्शन्स, कारण ऑर्गॅनिक रिॲक्शन्स वर आता हे जर 15-16 न्यूमेरिकल गेले तर उरलेले 50 पैकी जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे नियरली 35 क्वेश्चन्स, त्यातले मेजॉरिटी क्वेश्चन्स ऑर्गॅनिक रिॲक्शन्स वर येणार आहेत. सगळ्याच्या सगळे 35 काही रिॲक्शन्स येणार नाहीत, पण तरी आपण असं म्हणू शकतो की 20-25च्या आसपास किंवा 25-30च्या आसपास रिॲक्शन्स येतील, आणि उरलेलं जे आहे ते प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन्स ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जातील. म्हणजे साधारणपणे 5 ते 10 प्रश्न आपल्याला प्रॉपर्टीज ऍप्लिकेशन्सचे येणार, 15-16 न्यूमरिकल्स असणार, आणि उरलेले सगळे ऑर्गॅनिक रिॲक्शन्स असणार. म्हणजे तुम्ही समजू शकता की रिॲक्शन्सचं वेटेज किती आहे आणि ऍप्लिकेशन्स वगैरे किती आहेत. प्रॅक्टिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकच्या खाली काही ना काही दिलेले असतात, तर ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, हे ऍप्लिकेशन्स वगैरे आहेत ते प्रॅक्टिस करू शकता. यू हॅव टू गो थ्रू द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ सीईटी, कारण कधी कधी हे क्वेश्चन्स रिपीट होतात. बरं, मी तुम्हाला एक सांगेन की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा साधारण 2010 ऑनवर्ड्सचे क्वेश्चन बघा, गेल्या 10 वर्षाचे क्वेश्चन्स बघा. अगदी पार 2003 ला वगैरे जाऊ नका, कारण तेव्हा सिलेबस थोडा वेगळा होता. तसं JEE मेन्स मधले न्यूमरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असतात, कारण आपला जो पेपर आहे त्याची लेवल ॲट पार आता JEE मेन असते. टेन्शन घेऊ नका, बऱ्यापैकी सिम्पल न्यूमरिकल्स विचारतात, पण तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि यू प्रॅक्टिस मॉक टेस्ट ऑल्सो. जर तुमच्याकडे स्टडी मटेरियल असेल तर चॅप्टर वाईज मॉक टेस्ट पण तुम्हाला मिळून जातील, आणि फायनल 50 मार्काचं पण तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही प्रिपरेशन जर ठेवलं तर यू विल गेट बेनिफिटेड आउट ऑफ इट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. and do not hesitate to subscribe our channel for more such videos. Thanks for watching.